यांनी काहीतरी रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये कारण काय होतं माहितीये का? ती रॅली येत होती गणेशोत्सवामध्ये, पण पोलीस प्रशासन म्हटलं हिंदूंचा उत्सव सुरू आहे, हा गणेशोत्सव झाल्यावर तुम्ही मिरवणूक काढा. तो राग मनात होता. त्यांची मिरवणूक 2-4 दिवस पुढे ढकलली आणि तो राग कसा काढला माहितीये का? आमची एक पोलीस भगिनी रस्त्यावर ड्युटी बजावत होती, ड्युटी उभी होती यांच्या रक्षणासाठी, या मिरवणूक काढणाऱ्यांच्या. लहान पोरांना पुढे केले आणि त्या पोरीच्या डोक्यात काट्या आणल्या आहेत. नाही ऍडमिट करावं लागलं त्या पोरीला. अजूनही तिचा मेंदू जागेवर नाहीये, डोकं दुखतं तिथं रात्रीचं. पण काय समाजात तेढ निर्माण होईल, बाई तू शांत राहा. का? पोलीस आहे म्हणून, साधी शिपाई आहे म्हणून. एखाद्या नेत्याची पोरगी असती ना, पेटवलं असतं नारायणगाव. आणि म्हणून मी पोलीस बांधवांना सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल आपली वर्दी शिल्लक राहावी, संरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद शिल्लक राहावं, तर या महाराष्ट्रातल्या हिंदूंची ताकद वाढवा, त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहा. मला माहितीये तुमचा हेतू प्रामाणिक होता की गावामधली तेढ संपावी, गावामध्ये दंगल होऊ नये. म्हणून आमच्या हिंदू बांधवांनी जेव्हा, मी थोडं जास्त बोलतोय पण आज गरजेचं आहे दादा, संपवतो 5 मिनिटात. हा बोलतो काही विषय. पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त केला की आमच्या मंदिराची विटंबना झाली, आमची गाय कापल्या गेली, आम्हाला न्याय मिळावा. अहो मास किती वाढलाय बघा, तुमच्या लक्षात येत नाहीये. सध्या त्यांना शिकवलं काय जातंय माहितीये का? दुखवा यांच्या भावना, नडा यांना, पिढा यांना, घरात बसले पाहिजे लपून. म्हणून षडयंत्र काय चालू आहे माहितीये का? औरंग्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालायचा. पाहताय ना सोशल मीडियावर? अरे औरंग्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालायचा काय संबंध आहे महाराष्ट्राच्या मातेत? मी आजच सांगतो, काय म्हणून ते होईल. जर तुम्ही औरंग्याचं उन्नतीकरण करत असेल तर काय अकोल्या पाहिजे, संभाजीनगरमध्ये सगळं महाराष्ट्राच्या मातीत औरंग्याचं उन्नतीकरण नाही धर्म मी छत्रपती संभाजी महाराजांना आवाहन करून मला तुमच्या अस्मितेवर घालावलाय. लाख संभाजी मरतील लाव, पण औरंग्याचं उन्नतीकरण नाही होऊ देणार. कोणी तो प्रयत्न पण करू नये. सध्या चौकन्याचे व्हिडिओ व्हायरल करतायत, पाकिस्तानचे झेंडे विलय करण्याचे व्हिडिओ व्हायरल करतायत, गाई टाकून मंदिरात टाकतायत, शिवरायांच्या मूर्ती फोडतायत, अन्नपूर्णाच्या मूर्तीवर मुद्दाम नीचपणाचा कळस घातला. मोर्चा झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्यांदा त्या हनुमाईतील शिव मंदिरामध्ये गोमांस टाकलं. मग आमचा हिंदू समाज शर्तीचे प्रयत्न करू लागला की आता आम्हाला न्याय द्या. तुम्हाला वाटलं आता गावात दंगल होती का काय? माझं म्हणणं काय साहेब, आमचा एक उचलला ना, त्यांचं एक उचलायला पाहिजे होता. कोणत्या पुराव्याच्या आधारे आमचा मार्ग उचलला? फोन करतोय, अरे मी तिथं मंदिरात झोपलो होतो, मोबाईल तिथं पडलाय, ते वर्दीचा आदर करून मोबाईल सापडायला गेलं. आपली न्याय व्यवस्था काय सांगते माहिती? आपली न्याय व्यवस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, 100 आरोपी निर्दोष सुटले तरी चालेल, एका निर्दोष व्यक्तीवर कारवाई होता कामा नये. काय चुकलं का? त्याच्या आयुष्याचे 2 दिवस त्याला कुठेही काढावे लागले. मोबाईल सापडायला गेला म्हणून त्याच्या पोटी जर एखादं खूनचा पोरग जन्माला आलं ना, तर वाईट गोष्ट होईल.
जन्माला येतोय, मजबुरीने लॉरेन्स बिश्नोई जन्माला येतो, मजबुरीने भगतसिंग जन्माला येतो, मजबुरीने सुभाषचंद्र बोस जन्माला येतात, मजबुरीने माझा आवडता माणूस जन्माला येतो. त्याच्यावर महाराष्ट्रात उभं करणारे चौकात थोडा वेळ द्या फक्त. माझा आवडता राम, भारत का बच्चा जय जय श्री राम. स्वातंत्र्य ज्याने मिळवून दिलं त्या रामाच्या घोषणा द्या. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण नसतं. माझी संग्राम दादांना विनंती आहे, दादा तुमचं जर अनुमोदन असेल ना त्या निर्दोष पोरावर दाखल झालेला गुन्हा आत्ताच्या आत्ता मागं घ्या, मग मोर्चा संपवतो. कारण त्याचा परिणाम सुद्धा माहितीये, पेटून जालना. अहो आमच्या स्वप्नाला काय दिलं आम्ही कार्यक्रम लावतो. फक्त आम्ही काय माहितीये का, शब्द पाय दिल्याशिवाय ना कोणाचा मुद्दाम छेटत नाही, मंदिरात जाऊन माणूस टाकत नाही, मुद्दाम कोणाच्या भावना दुखवत नाही. पण आमच्या भावनेला त्रास दिला आम्ही स्वातंत्र्यच मिळालं आतापर्यंत. त्यामुळं त्यांच्या जरी असतील संतोष दादा मंदिरात टाकलं श्वास घेण्यासाठी मशिदीच्या कॅमेराचा आधार घेतला. यमानपत्ती मंदिर आपलं अशी विनंती आहे, या प्राचीन मंदिरांना फक्त अन्वेषणच नाही, देशभरातल्या प्रत्येक हिंदू मंदिराला सरकारच्या वतीने कॅमेरे दिले पाहिजे. कारण आता तातडी सोडली जर कमोचंदी तर आपल्याला ते करायला माझी पोलीस बांधवांना विनंती आहे, तुम्ही हिंदूपळा जन्माला आले, आम्ही हिंदूपळा जन्माला आलो, मरणार पण हिंदू म्हणून आपल्या पुढच्या पिढी गर्व सेतो आम्ही हिंदूंचे म्हणणार आहे. तुमच्या पाया पडत प्रयत्न केला. सगळ्यांनी आज कसे जमले संगम दादा सांगतील काय करायचं ते दादा तुम्ही म्हणाल की पूर्व दिशा. पण माझं तर मत आहे आजच त्याच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे. कारण ही मंडळी ना नंतर माझ्यावर करतील त्यालाच वाटतं. त्याची मंडळी तर बोलत होती ना, तिच्यात आपली काही बघा म्हणजे तिचं दुःख कळलं. त्या कोणीमध्ये दादाचं अंतकरण असं म्हटलं, अरे तुला कशाला बोलायला लावताय, तुला त्रास होतोय. अंतकरण असं पिळून निघालं की माता भगिनींचं अभिनंदन करतो. तुम्ही जो शिव मंदिरात अभिषेक केला ना, तुम्हाला कमी पडू देणार नाही. आज मोर्चामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही कडवट धर्माभिमानी व्हा. आज हिंदू धर्म जिवंत आहे म्हणून तुम्ही कास माना करून पुढे बसल्या. उद्या जर हिंदू धर्म संपला ना, तुम्हाला तोंड झाकून आयुष्य काढावं लागतील. पहिले तुमचे तोंड झाकतील, तुम्हाला उपजीविकेच्या वस्तू म्हणतील, तुम्हाला व्यक्ती म्हणून संबोधणार नाही. तोंड झाकून आयुष्य काढावं लागेल. म्हणून सर्वात जास्त धर्माची काळजी आमच्यापेक्षा पण महिलांनाच पाहिजे. आणि सध्या देवीचा जागर चालू आहे. त्या आमच्या भावाला जर न्याय मिळाला नाही ना, तर आणव्यात आमच्या रविपतीने कार्यक्रम असतील. वारी वारी जन्म मरणाचे वारी आज महिलांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. जास्त मी लांब होत नाही, भूमिका एवढीच आहे. आपल्याला आज कशा आपण एकत्रित झालो
न जातीसाठी झालो, न पक्षासाठी झालो, न संघटनेसाठी झालो, न संप्रदायासाठी झालो, न पंथासाठी झालो. आज आपण एकत्र झालो फक्त हिंदू धर्मासाठी, मातीसाठी, भगवान शंकरासाठी. ही वचन मूठ बांधून ठेवायचं. काहीच नाही. लोकशाही सगळ्यात श्रेष्ठ आहे साहेब. तो आमचा बांधव निर्दोष याच्यासाठी पुरावा या जनसमुदायाचा व्हिडिओ पुरावा लागता. तो जर दोषी असताना आमची लोक खतरनाक केलं म्हटले असते त्याचा डायरेक्ट. आमची लोक खऱ्याला खरं म्हणतात आणि खोट्याला खोटं म्हणतात. तो जर दोषी असताना कुत्र म्हणजे ते तेवढंच जे कुत्र गेलं ते सुद्धा नसतं. त्यामुळं पुढच्या काळात सुद्धा अशीच वचन मूठ बांधून ठेवू. माझं टार्गेट आहे या महाराष्ट्रातला प्रत्येक नेता आपल्याला बाजूला खाली बनवायचा आहे. प्रत्येक नेता आपल्याला हिंदुत्ववादी बनवायचा आहे. त्याच्यासाठी पर्याय एकच आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेला हिंदू हिंदुत्ववादी झाला पाहिजे. जगातले सगळे धर्म धर्माच्या नावानं एकत्रित आले. मतदान धर्माच्या नावानं करतात, उद्योग व्यवसाय धर्माच्या नावानं करतात. फक्त हिंदू हे आरोप करतो मला. मी सगळ्या भावंडांना सांगतो, एकही व्यवसायात या. हिंदू रामाच्या नावानं, कृष्णाच्या नावानं, शंकराच्या नावानं बेकऱ्या टाका. सध्या हिंदूची एक भूमिका आहे, आम्हाला वडापाव खायचा आहे पण पाव हिंदूंनी बनवलेला पाहिजे. दादा तुम्हाला शक्य आहे, तुम्ही जर ठरवलं नोकरी वाटून काढायचा गावागावात आणि वापरून आपण बघत असतो. चालू होईल आणि आपला हिंदू बांधव सुरक्षित राहील. त्यामुळे उद्योग व्यवसायातल्या मोठ्या संख्येनं महाराज म्हणजे लांबलं पण आज बघा राहावं नाही मला. नाही सहन होत. संग्राम दादांचं मनोगत होणार आहे, शांत चित्तानं ऐकायचं. त्या निमित्तानं या जन आक्रोश मोर्चासाठी उपस्थित असलेले हिंदू धर्माची शान, हिंदू धर्माचं वैभव, हिंदू धर्माचा ढाण्यावाद, अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम दादा जगताप यांच्यासाठी जोरदार बोलायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्माचं वैभव सर्वोच्च महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. हिंदू धर्माचं वैभव राधेश्याम महाराज चातुर्मासे, पराग महाराज चातुर्मासे हे दोन्ही भावंडांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे बंधू सन्माननीय हिंदू धर्माचं वैभव सुदर्शनजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. या मतदारसंघाचे लोकप्रिय हिंदुत्ववादी आमदार संतोषदादा दानवे उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. व आले ना मोर्चाला आपले ज्यांना नाही हिंदू धर्माशी काही घेणं देणं, गड्या येऊन बसले, आज काय करताय माहित नाही. त्या माणसाला चाड आले ना दादा, जो आला ना त्याला आलाच म्हटलं पाहिजे. वारकरी संप्रदाय, हिंदू धर्मातले सगळे संप्रदाय, साधू संत मोठ्या प्रमाणात बसलेले या सगळ्या महापुरुषांसाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. हे त्यानुगतीचे वारसदार आहे. भले तरी देवकाचे चिलंबटी नाताळाच्या माती हानोकाठी ही शिकवून राबवणारे तर कोण ते इथले सगळे साधू संत आहे. हे शेपूट घालून फक्त पाकिट घेणारे नाही, हे पाकिट तोंडावर फेकून मारणारे, हे धर्मासाठी सुचणारे, लढणारे, मारणारे पण आहे. चित्रकार सगळे व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, सहकारी, गावोगाव हिंदुत्वाचा जागर करणाऱ्या सगळ्या परिसरातील संघटना, पक्ष, हिंदुत्ववादी सगळे नेते, सरपंच, आजी, माजी, भावी सगळे तमाम हिंदू बांधव, पोलीस प्रशासन
आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. लांबलेलं भाषण थांबवतो. तर याच्या नंतरची तो ही आपल्याला प्रेरणा देणार आहे. जोरदार टाळ्या सादराचं स्वागत करू. छत्रपती शिवाजी महाराजांची जय. सत्याची हिंदुश्वर अहिल्यादेवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय श्रीराम. हरे हरे. यानंतर आपल्या खाली बसा. खाली बसा ना बाबू पाठी मागा ना. खाली बसा. यानंतर आपल्या त्यांना सगळे संग्रामबाई जगताप त्यांना विनंती करू त्यांनी आपल्या सर्वांना संग्रामबाई. आज आपल्या समोर आहे थोडं. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये गाड्या कस घेऊन एवढ्या बाकीचे खाली बसा. इकडचे खाली बसा. फक्त ॲम्ब्युलन्सच्या रस्त्यातून घ्या. चला पुढे जा. आज आपल्या बसा बसा खाली बसा. सर्वांचं स्वतःचा महादेव मंदिर. या मंदिरामध्ये खाली बस खाली बसा. काही बसून या ना. हे लोकांकडनं विडंबना करण्याचा प्रयत्न हा त्या मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आला आणि त्या घटनेमध्ये आरोपी न सापडल्यामुळं किंवा कुठल्याही प्रकारचा समाजामध्ये तेढ निर्माण न होण्याकरता जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनाच्या वतीनं एक हिंदू बांधवाला त्याच्यामध्ये अडकवण्यात आलं. त्यामुळे आज त्याच्या त्या घटनेच्या निषेधार्थ आज सभेचं या ठिकाणी हिंदू सभेचं आयोजन करण्यात आलं. त्या कार्यक्रमाकरता सभेकरता आपल्याला संबोधित करण्याकरता आज धुळे जिल्ह्यातील आळंदी परिसरामधून आज आपल्या या जालना जिल्ह्यापर्यंत जे पोहोचले असे हरिभक्त पारायण संग्राम बापू भंडारी महाराज, त्याचप्रमाणे सर्वानंदगिरी महाराज, महाराज, त्याचप्रमाणे त्या मंदिराचे सेवा करणारे राधेश्याम महाराज चातुर्मासे व या कार्यक्रमाकरता या मोर्चा करता विशेष करून या सभेकरता आपल्या सर्वांमध्ये आज उपस्थित असणारे जे सर्व साधू संतांमध्ये उपस्थित असे या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य संसद भाऊ ठाकरे पाटील व उपस्थित सर्व साधू संत, मी यांना प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी वंदन करतो.
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू धर्माची भारत माता की जय श्रीराम हरे हरे. आज या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि ती सभा ज्या कारणाकरता होती म्हणजे आपल्या हिंदूवरती होणारा अत्याचार म्हणजे तो आज आपल्याला प्रखरपणे जाणवला की आपल्या म्हणजे असताना त्यांना पोलिसांची काही अटक केली त्याचा निषेध करून किंवा त्याच्यावर त्यांना गुन्हा मागे घेण्यात याच्याकरता आज आपल्या सभेचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. आज पोलीस प्रशासन प्रामुख्याने आपण पाहतो कसं बापूंनी सांगितलं आता एकच अटक केला पण समोरचा एक अटक करायला पाहिजे. पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा वर्ष सांगतो ज्या वेळेला घटना घडते असं कसं काय लोक अटक केली याची जर 4 केली त्याची 4 केले तर ते सांगतात बॅलन्स. या घटनेमध्ये कुठेही तुम्हाला सांगतो बॅलन्स नसून आपल्या हिंदूंवरती त्यांना अन्यायाचा हात या ठिकाणी आपल्याला आज आपल्याला सांगतो. पण आज खरं दुःख देखील होतं. दुःख घडलेल्या घटनेचं होतं ज्या आपल्या मंदिरामध्ये एखाद्या जिहादीची हिंमत करतो त्याचं दुःख होतं. आज ही सभा होती ती सभा असतो तुम्हाला सांगतो ती थोडी उशिराने व्हायला पाहिजे किंवा वेगळ्या कारणाने व्हायला पाहिजे. कारण की आम्हाला कसं करता यावं लागलं पाहिजे होतं की तुम्हाला शांत करण्याकरता यावं लागलं पाहिजे. शांत करण्यापेक्षा आम्हाला तुम्हाला जागा करायला यावं लागतं जसं मला तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार दुःख. काय असतं हे अनेक वेळा सांगत असतं ऍक्शनला रिॲक्शन ताबडतोब द्यायला पाहिजे. ज्या वेळेला आपण रिॲक्शन घेऊ त्यावेळेला हे लोक कुटांबीवर नसतील यांना सांगा यांना जरा सांगा शांत राहा या मार्गाकडे जातील आणि महाराज तुम्ही आव्हान करा मंदिरामध्ये असं काही करता. पण आज यांची हिंमत एवढी झाली महाराजांमधील ते कशामुळे ते फक्त तुमची ऍक्शन रिॲक्शन न आल्यामुळं त्यांची हिंमत झाली. पण यांच्यापर्यंत नाही थांबले. या आज माऊली कशामुळे वरती आली ज्या माऊलीच्या घरामध्ये या प्रशासनाने तिचा कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला होता. आज म्हणजे काय तिच्या 2 दिवसात त्यांच्या डोक्यात होतं याचा आजचा कार्यक्रम लावता कुंकू पुसणं म्हणजे सत्य दडपून जात असतं. आणि त्या मगाशी त्या माणसाने सांगितलं करत असताना की तो मनुष्य नंदकिशोरची ही जी व्यक्ती आहे पायाने हातू आहे असं त्या व्यक्तीने आणि बापूने जे महत्वाचं सांगितलं की एखादा हिंदू तुम्हाला सांगतो असं कृत्य करतो मुळात तुम्हाला सांगतो असा हिंदू कुठलाही जन्माला देऊ शकत नाही की ते मंदिरामध्ये काहीतरी मास बसवून टाकेल जन्माला. आणि जर जन्माला आलं तर तुम्हाला सांगतो त्या हिंदूचा कार्यक्रम लावण्याचं काम आमचा हिंदू तुम्हाला सांगतो पहिले कुठल्याही जिहादीला उभारायची गरज नाही. पण आज तर जिहादी दादा पूर्वी आम्ही सांगितलं पुत्र आलं मला मान्य पण ते पुत्र हा मला कुठल्या जागी सोडत कुठलं पुत्र नाही 2 पायाचेच असतं पण ते विशिष्ट जाती सोड माहिती कुठलं होतं शेपूट कापेला असतं. आपल्या भाषेत आपण काय म्हणतो शेपूट कापेला पुत्राला ते टॉबर मॅन पुत्र होतं आणि त्या पोलिसांनी त्या टॉबर मॅन पुत्राला अटक केली आपल्या किशोर. ही टॉबर मॅन पुत्र लई झाले तो लई झाले आणि मला वाटतं ते पुत्र लय झाले
त्यामुळे काय झालं, प्रशासन सुद्धा आहे ना असं मला वाटतं. मी सुद्धा आमच्या आयटीनगर बोललो, प्रशासन ज्यावेळेस बोलतो ना आपल्याला असं वाटतं की हाजी यात्रा करून आला का. त्याची भाषा हाजी सारखी आहे. हाजी साहेब नाही का आपण म्हणतो, हाजी साहेब आज. त्यामुळे आपल्याला या सगळ्या माध्यमातून आज जे काही महाराज मंडळी बोलली त्यांनी मागण्या सांगितल्या, आपल्या काय मागण्या. आता मागण्या आम्ही शासनाकडे सांगितलं, मार्च महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये आम्ही सांगितलं की जो व्यक्ती, जसं पोलीस सांगतात ना 2 गुन्हे झाले 4 गुन्हे झाले त्यामध्ये तडीपार करा, कुणी आम्ही काही वेगळं तसं आम्ही देखील मागणी केली. जो व्यक्ती सातत्याने जर हत्यांमध्ये तस्करीमध्ये जर आरोपी असेल तर त्याच्यावरती सर्वोच्च कारवाई झाली पाहिजे. त्याला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला, त्याच्यामध्ये आम्ही तो प्रयत्न करू. पण आता जे बापूंनी सांगितलं, या जुलैच्या अधिवेशनामध्ये आपले संतोष भाऊ असेल किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील त्या विधानसभेमध्ये बापू आम्ही मागणी करू की ज्या ठिकाणी जो हत्या होईल त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचार असेल त्याचं सस्पेन्शन ताबडतोब झालं पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे गाय आणि माय याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की गोमातेचं संरक्षण करायचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जे जे कोणी गो हत्या करत होते त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचं काम केलं होतं. आपल्याला सुद्धा तुम्हाला सांगतो, जोपर्यंत कायदे कठोर होत नाही, आज आपल्या या सरकारच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून सरकारने या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. पण अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसांनी गो हत्या होत असताना त्याचा वेगळा कलम कुठलाही लावला नाही. आता गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये देखील तुमच्याकडे एक कसाईने गाय कापत असताना व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला. त्याला फक्त पोलिसांनी अटक केली, पण त्याच्यावरती या राज्य मातेचा त्यांनी अपमान केला, अवमान केला, खून केला अशा प्रकारचा कुठलाही उल्लेख नाही. ज्या ज्या वेळेला एफआयआर दाखल होईल तर त्या एफआयआर मध्ये आपल्या गोरक्षक बांधवांना माझी विनंती आहे की पोलिसांना ती एफआयआर देत असताना त्याला सांगायचं की त्यांनी आमच्या राज्य मातेचा, गो मातेचा त्याच्यामध्ये शब्दाचा प्रयोग हा झालाच पाहिजे. अशा प्रकारची मागणी आमच्या गोरक्षक बांधवांच्या पाहिजे. कायदे सगळे होत राहतील, याच्यामध्ये काढत असतात. आता बापूंनी सांगितलं की आपल्या माणसाला कसं अटक केलं, तर त्या मस्जिदीच्या कॅमेरे पाहून अटक केलं. आता टेक्नॉलॉजी एवढी आलेली आहे की डॉबरमॅन कुत्र्याचं सेफ्टीवालं कुत्र केलं. आपला आता इथं आज सुद्धा पोलीस प्रशासनाने त्या महिलेला नोटीस दिली, आमच्यासारख्या नोटीस दिली, यांना नोटीस दिली. म्हणजे डॉबरमॅन मगाशी उतरून गेलो दोन्ही. त्या मच्छरदाणीच्या जाळ्याच्या टोप्या घालून आमच्याकडे म्हणून जातं. ही सभा हिंदूंची आहे, ही सभा हिंदूंची आहे. तुम्हाला माहिती आहे चारही बाजूनी पोलीस आहे, जातोय कसा एका इमानची सभा होता. त्याला सुद्धा जे लोक गेले तुम्हाला सांगतो त्याच्यावर सुद्धा आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्यात म्हणजे त्याचा उद्देश एवढाच होता इथं जायचं, आमच्या हिंदू बांधवांनी त्याला काहीतरी आकडे पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी वाद घालायचा, सभा उधळून लावायची आणि पोलिसांनी परत आमच्या माता भगिनीवरती केसेस दाखल करायचे. हा प्रयत्न त्याचा होता. पोलीस जेव्हा गप बसतो म्हणजे याचा अर्थ पोलिसांची त्याला संमती, असा माझा आरोप पोलीस प्रशासनावरती आहे. डॉबरमॅन कुत्रे सोडून द्यायचे आणि हिंदू माणसं म्हणून पकडायची, हा कुठला न्याय आहे. पण याचा समाचार तुम्हाला सांगतो की आता पुढच्या काळामध्ये अधिवेशन आहे, दसरा झाल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये सखोल माहिती घेऊन
राज्याचे गृहमंत्री साहेबांकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे संपूर्ण जसं महाराजांनी सांगितलं यासाठी आणि ते बाहेरचे अधिकारी या ठिकाणी सगळं तपासतो. कोणतं गव्हर्नमेंट कुठं आलेलं होतं त्याचा तपास काय लागला नाही. यासाठी मार्फत लावण्याच्या याची मागणी प्रखरपणे आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं या राज्य सरकारकडे करण्याचं काम आपण करणार. आज राज्यामध्ये अनेक घटना सातत्याने घडत असतात. या घटना घडत असताना आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये प्रचंड जागरूकता आपल्याला बाळगणं गरजेचं आहे. आता हे काय गोमास या ठिकाणी जे टाकलं या मंदिरामध्ये, हे मंदिर आपल्या सर्वांना माहिती आहे की हेमाडपंथी मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. हे काय अलीकडच्या काळामध्ये काय कुणी बांधलेलं मंदिर नाही. ही घटना ही फक्त इथंच नाही तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग हे काय करतात, हे लोक आपली ट्रायल घेत असतात. एकदा काहीतरी छोटं करून बघतात, की काय रिॲक्शन येते, काय प्रतिक्रिया येते, हा हिंदू काय बोलतो का नाही. ज्या वेळेस त्यांच्या लक्षात येतं की हा हिंदू शोषिक आहे तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्या घटनेची ते मोठ्या प्रमाणामध्ये पुनरावृत्ती करण्याचं काम करतात. आणि मग आपली जर प्रतिक्रिया आली नाही तर हे लोक मात्र तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतात. आणि मग या मंदिराचं रूपांतर आपली जे लोक येतात हळूहळू यायचे बंद होतात. मंदिरांच्या ऐवजी त्याचं रूपांतर जसं आपला वाद देशभरामध्ये निर्माण झाला की तिथं राम मंदिर आहे का बाबरी आहे, असा जो काही विषय तयार झाला तर तो अशाच प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतो. आज हे काय आपल्या पुरता विषय नाही. आज जेवढ्या महाराष्ट्र सरकारकडं महाराष्ट्र हॉस्पिटल असतील, महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे उतारे नसतील, त्याच्यापेक्षा जास्त उतारे आज यांच्या वक्फ बोर्डचे महाराष्ट्रामध्ये तयार झाले. ते कशामुळे तयार झाले, फक्त आपण शोषिक आहे, आपण गप्प बसतो हे म्हणून तयार झाले. म्हणून तुम्हाला सांगतो बापूंनी उल्लेख केला आमच्याकडे काही दिवसापूर्वी ज्यावेळेला गोमास त्या ठिकाणी टाकण्यात आलं, रस्त्यावर टाकण्यात आलं, त्या ऍक्शनला रिॲक्शन कशी दिली तर जेवढे ज्या ठिकाणी त्या घटना घडलेल्या असतील किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कत्तलखान्यात सुरू पाहायला मिळेल त्याच्यावर जेव्हा जीसीबी चढवला तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो हे सगळे प्रकार थांबणार. जोपर्यंत तुम्ही अशा घटना जर करणार नाही तोपर्यंत हे सगळे प्रकार चालू राहणार. त्यामुळे आपल्या सर्वांना याच्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये संघटन मजबूत ठेवणं, हिंदू म्हणून जागरूकता ठेवणं ही अत्यंत आता पुढच्या काळामध्ये काळाची गरज निर्माण झाली. नाहीतर आपण पाहतो आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मागण्या वेगवेगळ्या समाजाच्या आहेत. समाजाच्या मागण्या असू द्या त्या राहतील होत्या राहतील माहीत नाही. त्याच्यामध्ये कुणी जर आपल्याला घेऊन आलं हमारे तरफ से पानी लो हम दे, हमारे तरफ से कुछ खाने को लो, अजिबात घ्यायचं नाही. आणि तुमच्याकडं दानवे साहेब इथे बसलेले, तिकडच्या भागात चालले आम्ही बसलेलो आहे. जोपर्यंत आमच्यासारखे हिंदू जिवंत आहेत अशा कुठल्याही तुम्हाला सांगतो ज्याच्याकडे मागण्याची आवश्यकता नाही आणि कोणी देत असेल तर त्याची घ्यायची आवश्यकता नाही. आमच्याकडे बापू आता मध्ये सप्ताह होता, त्या सप्ताहामध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचलं, तालुका स्तरावरती होता, ते गाव छोटं गाव होतं. त्यांनी असंच सांगितलं की इथं आम्ही सगळे मिसळून राहतो आणि मग तिथे मुस्लिम समाजाच्या वतीने सत्याच्या सांगते दिवशी पंगत देण्यात आली. पण ज्या दिवशी ती बातमी वृत्तपत्रात आली आम्ही त्या सगळ्या मंडळींना भेटलो, त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं त्या हिंदूंमध्ये एवढी ताकद आहे. तसं वीर सावरकरांनी सांगितलेलं आहे की हिंदूंचं अस्तित्व कधी कोणी संपू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा एक जरी हिंदू माणूस राहिला तरी हिंदू करोडाच्या रूपात उभा राहणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठेही प्रयत्न करू नका कोणाचाही बाहेर हिंदू म्हणून दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचं
अन्नदान घेण्याचा प्रयत्न करतात. ते हळूहळू आपल्यामध्ये येतात आणि आपल्यामध्ये येत असताना गंगाधर आपला स्वतः घडवतो. एकच सांगतो सकाळी नाही किळा त्याच्याकडून खरेदी जेवढं मागवतो. अरे नाव आता ते असे टाकतात यश आमची काय नवनाथ दुकान आहे, नवनाथ टी सेंटर ते दिवशी आम्ही उभं होतो. सगळं उभं राहायचं काय होतं? हे असं आपल्याला माहिती नसतं. म्हणून हे सगळं जे आपल्याला करायचं ते बारकाईने विचारून आपल्याला विचार करून आपल्याला करायचं. म्हणून आज या सभेच्या माध्यमातून जे काय आपल्या नंदकिशोर या व्यक्तीवरती जो अन्याय झालेला आहे, अन्यायाच्या रूपामध्ये आपण सभा या ठिकाणी आयोजित केली. निश्चित रूपानं त्याच्यामध्ये ज्या ज्या पोलीस अधिकारी असतील ज्या लोकांनी आपल्या या व्यक्तीला निर्दोष व्यक्तीला अडकवण्याचं काम केलं याची निश्चित रूपानं ही एसआयटीच्या माध्यमातून चौकशी लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करू आणि त्या नंदकिशोरला न्याय देण्याचं काम हे तुमच्या मोर्चाच्या माध्यमातून, कारण या मोर्चाचं गांभीर्य निश्चित रूपानं हे राज्य सरकारमधलं महायुती सरकार आणि विशेष करून हिंदूंचं सरकार हे घेतल्याशिवाय राहणार नाही खात्री देखील तुम्हाला या निकाल देतो. कारण आता आमची जबाबदारी आहे की तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचवायच्या, भावना पोहोचवून त्याच्यावरती काम करायचं. मी अशा व्यक्तीच्या महिलेचं मी असेल बाकी असते आमच्या मनात विचार आला की या अशा मातेला आज कुठेतरी अशा सभेसमोर अशा घटनेसमोर तिला व्यक्त करावा लागतो की माझा पती त्याच्यामध्ये तुमचा दोष आहे. अशा महिलेवरती काय भेटत असेल आज तिथं तिच्या भावना फक्त या महिला जाणू शकतात. कारण की आपण पाहिलं की 10 एप्रिलला ज्या वेळेला पहिलगाम मध्ये ज्यावेळेस ती घटना घडली, धर्म विचारून मारल्या गेलं, तर फक्त ज्या हिंदू असतील त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि मग त्याचं प्रत्युत्तर देण्याचं काम सुद्धा तुम्ही केलं असेल. केंद्र सरकारने सुद्धा ती धुरा कोणाच्या हातात दिली असेल, ती फक्त महिलेच्या हातात दिली की याच्या कपाळाचं कुंकू कुणी पुसलंय तर त्याचा बदला कुणी घ्यायचा तर त्या महिलेने घ्यायचा. म्हणून आज तिच्या भावना फक्त महिला त्या तिच्यावरती काय नाही. म्हणून आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये हा जर विषय मंदिरापुरता असता महाराज तर त्या मंदिरापुरता झालेला आपल्याला या आपल्या चळवळीत
त्या गव्हर्नमेंटची वळवळ आपल्याला बंद करायची आणि मग ती बंद कशी करणार आहे जोपर्यंत आपण ऍक्शन देणार नाही तोपर्यंत बंद होणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो आज ही घटना झाली पण पुढच्या वेळेला तुम्हाला सांगतो आम्हाला इथं येत असताना तुम्हाला जागा करण्याकरता नाही येणार पाहिजे. तुम्हाला शांत करण्याकरता उडायला पाहिजे ही मागणी मागणी आज या सभेच्या ठिकाणी या सांगून पुढे कुठलाही अन्याय अत्याचार सहन करून घ्यायचं नाही आणि एखादा होत असेल आणि आपण जर बाजूला बसत असेल तर तो पाहणारा सुद्धा तो एक अन्यायच करत असतो. त्यामुळे तुम्ही त्या भावनेतनं त्या संपूर्ण विषयामध्ये आपल्या प्रत्येकाचा सहभाग हा असणं गरजेचं आहे. म्हणून आज या सभेच्या माध्यमातून अधिकचा वेळ आपल्याला घेत नाही. या सभेच्या माध्यमातून आपण सगळेजण बापूंनी बरंच मार्गदर्शन केलंय. महाराजांनी आपल्याला या शासनाचा मार्ग त्याच्यावर माहिती दिली आहे आणि पोलीस प्रशासनाला जातात आमची विनंती राहील की ज्या कर्मचाऱ्यानं ज्या आमच्या हिंदू बांधवाला त्या ठिकाणी पाठवलं होतं तर त्या कर्मचाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करण्याचं काम देखील या ठिकाणी आज केलं पाहिजे. जर तुम्हाला त्याला सस्पेंड केलं नाही तुम्हाला सांगतो यांनी जर त्याला सस्पेंड केलं नाही तिथं आजूबाजूला डुकलं असतील ना तर ते मोठं नाही आणता येत मोठा ज्या कॅमेऱ्यातून त्याने ते फुटेज दाखवलं ना परिसरात वारंवार ज्या हत्या होतात वारंवार या सगळ्या घटना घडत होतात नाही प्रतिक्रिया द्यायला हरकत नाही. कॅमेरा दुसऱ्या दुसऱ्या चिपलं तर दुसऱ्या काय हरकत नाही. डॉबरला पुढे दिसतोय तर दुसऱ्याने पिलाई किंवा दिसते काय पण आपल्याला सर्वांना या बाबतीमध्ये काम करावं लागतं आणि न करता येत जातोय करून जाऊ तर आम्ही जाऊया कधी हे न करता जर एक आपला व्यक्ती जातोय एवढ्या म्हणजे 4 झाले काय होणार काय होत नाही. मला सांगतो हे मनुष्य त्यांनी गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये काही कापली 2 दिवसामध्ये कुठला काय केलंय मी काही नाही केलं. ते सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ पाहतो तर दुसऱ्याचे व्हिडिओ सोडले काय होणार आहे काही होत नाही. मला सांगतो त्याच्यामध्ये तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. पुढच्या वेळेला ज्या ज्या वेळेला घटना घडत या सगळ्या बाबतीमध्ये आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि या संपूर्ण याच्यामध्ये सहभागी असतील आपल्या लोकांना देखील त्याच्या पाठीमागं बाकी काही केलं नसलं तर आपण हिंदू होळीच्या मध्ये करायचं. तो कुठल्या संघटनेचं काम करतो कुठल्या पक्षाचं काम करतो तो फक्त हिंदू आहे ना हे पाठीमागं करायचं. मात्र तुम्ही खबरदारी घ्या तुमच्या पाठीमागं करा. आज आपल्या हिंदू बांधवांचा अन्याय झाला आपण त्याच्याकडे शेकडो देशांची उभा राहतो. ज्यावेळेला आपण दाखवून देतो त्यावेळी निश्चित रूपानं त्याला जरी या पोलीस दप्तरी न्याय मिळाला नाही तर जनतेच्या मनामध्ये तो निर्दोष आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज निर्माण झाली आहे आणि म्हणून त्याला आज त्याला न्याय मिळालेला आहे. म्हणून भविष्यामध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला न्याय मिळून देण्याकरता आपल्याला काम करत आहे. म्हणून आज ही सभा ही त्याच विषयाकरता होती. मोठ्या संख्येनं या ठिकाणी तुमच्या मनापासून या ठिकाणी हिंदू कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त करतो. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या हिंदू संकटी त्यावेळेला आपल्या सर्वांना अशाच मोठ्या जातीने महाराष्ट्रामध्ये प्रसंगी ज्या ज्या ठिकाणी जायची वेळ तर त्या ठिकाणी आपण जाण्याचं काम प्रत्येक हिंदू बांधवांनी या ठिकाणी करायचं एवढंच आजच्या सभेच्या निमित्तानं बोलतो. आपण घेत नाही. धन्यवाद. जय हिंद.
एसआयटी आपण लावणार त्याच्यातून आपण करू आणि आरोपी ते रॉबर नाही ते सापडेल त्याच्याबरोबर ज्यांनी त्या आरोपीला मागं घातलंय पाठीशी घातलंय त्याच्यावर सुद्धा आपल्याला कारवाई करायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. यानंतर आपलं जे निवेदन आहे आपण ते निवेदन प्रशासनाला देणार आहे. त्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि वंदे मातरम आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. मी प्रशासनाला विनंती करतो निवेदन स्वीकारण्यावर स्टेजवर यावं. थोडं शांत बसा सगळे. हिंदू धर्माची जय श्रीराम. जय श्रीराम. अरे बसा. हमारी बात है पूरे भागे तो सुने घर बसा द्या बरोबर कॅशवरच घेतात ना पुढं. द्या ना बी बरोबर पुढे चालल्यावरच घेतात पुढं. या ठिकाणी एक आपल्या शिवसेनेचा आधार प्रकार हिंदू बघितले आपल्याला सगळे शांत राहा. सगळे शांत राहा. जसं या बांधवाचं म्हणणं आहे जसं या बांधवाचं म्हणणं आहे त्या गावजीला आम्हाला मांडायची होती तिला आम्हाला 2 शब्द कमी करायचे होते तर तुमच्या अधिकाऱ्यांनी 108 दिली तर आता तुम्हाला तर आम्ही एवढं त्या काळाचं काय निवेदन दिलं त्या संदर्भात तुम्ही काय करणार घेतलं त्याला सांगा त्याला बरं वाटलं. हॅलो पुन्हा घटनेबाबत पुन्हा दाखल आहे आणि योग्य जो सध्या आहे तपासामध्ये आहे तपासात असल्यावर जे काही योग्य सत्य आहे त्यावर कारवाई होत राहील. तुम्हाला वाटतं की सगळ्याला आपण एकदा सगळ्या विषय होईल हिंदूला लढायला लागतो लढायला लागतो पुढच्या दिवशी आपण ठरू 15 दिवसाला जाऊ चालला जाऊ 15 दिवसाला तर आपण काय करू 1 दिवसाच्या याला कोण भरणार नाही. त्याचा मोबाईल जप्त करायचं
एक मिनिट फक्त आपण साहेबांना एक विनंती करू की आमचा नंतर कुमार जर खोटा बोलत असेल तर तो सिनियर तपासावा. याच्यामध्ये आपण मुद्दा मी एफआयटीची चौकशी मागितलेली आपले जे सगळे ऐकून घ्या ज्या साहेब एक मिनिट आपली सकल हिंदू समाजाची मागणी जी आहे निवेदनामध्ये ती आपण आपल्या इथल्या लोकांच्या सर्वप्रती विश्वास दर्शवण्यामुळं आपली शासनाच्या लेखी स्वरूपात आपली मागणी केलेली आहे की स्पेशल एसआयटी याच्या बाबतीत नियमावली आणि जी गोष्टी आपण चौथी कारवाई करावी लागतो यांच्यावर कुठल्याही प्रकारे आपला विश्वास नाही असं आपण लेखी कळवलेलं आहे आणि यासाठी आपण लावून घेणार आहे. यांच्या हातात काही आता जे पोलीस आहेत यांच्याकडे हातात राहिलेलं नाही. आपल्याला ह्याच्या याने आपला निर्णय झाला सगळ्यांचा सकल हिंदू समाजाचा निर्णय आपला झाला आहे की यांच्यावर आपला विश्वास नाही आहे का. यांना आपली मागणीच नाही. आपली शासनाकडनं आपण स्पेशल एसआयटी लावणार याच्यामध्ये याने एसआयटी करणार आपल्याच्या भरोसा नाहीये. आणि जर याच्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्ही येऊ. आपण जाऊ सगळे उपोषणाला आम्ही येऊ ना. मला सांगतो इथं आपण बोलतो जबाबदारीने बोलतो म्हणजे हिंदू म्हणून आपण बोलतो की लक्षात घ्या. त्यामुळे कुठल्याही या सगळ्या कुठल्याही गोष्टीमध्ये बदल होणार नाही एवढी तुम्हाला मी खात्री देतो. जय श्रीराम. सर्वांनी जागेवर राहावं. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगतो मी. सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां वन्दे मातरम् वन्दे मातरम्. भारत माता की वंदे वंदे मातरम मातरम वंदे मातरम. जय श्री राम. जय श्री राम.